तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी जास्त होते खुश, कारण माझे इंस्टाग्रामवरती 2 व्हिडिओ आता असे आहेत की जवळपास 2-2 लाख लोकांनी पाहिलेत आणि 2 ते 3 दिवसामध्ये ते व्हायरल गेलेले आहेत माझे. तर मला त्यामुळे खूप जास्त आनंद होता. कोणते व्हिडिओ इंस्टाग्रामची काय आयडिया आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. पण त्याआधी मला इथं बनवायचा होता नाश्ता आणि भाजीसुद्धा बनवायची होती. नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं आणि भाजीसुद्धा बनवायची होती. तर त्यासाठी मी चॉपिंग करून वगैरे सगळं घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पाहिलं तर रात्रीची एक भाकरी शिल्लक होती. तर म्हटलं चला आता भाकरीचा चिवडा बनवूयात. नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्यापेक्षा आपलं हेच करूयात. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पोहे होते माझ्या करायच्या डोक्यात, पण भाकरी पाहिल्यामुळं मग मी ठरवलं की जाऊ दे चला भाकरीचा चिवडा करूयात. मस्तपैकी शेंगदाणे वगैरे टाकून असा चिवडा बनवला ना तर छान वाटतो. आणि आमचं कसं आहे, आम्ही थोडं जरी राहिलं ना तरी आम्ही फेकून देत नाही ते, कारण आमच्या इथं आहे ना फेकून दिलं तर मग ते डायरेक्ट कचऱ्यातच जाणार. गाई वगैरे या गोष्टी नाहीच आहेत, म्हणजे येतच नाहीत सोसायटीमध्ये, त्यामुळं तर खावंच लागतं. टाकून देत नाही ना, शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामुळं त्याच्यासाठीच तर आपण एवढं सगळं कष्ट करतो ना. तर ते वायाला घालून म्हणजे मला तर योग्य नाही वाटत. म्हटलं चला नाश्ता वगैरे झाला आहे. तर मग आता ते बनवता बनवता माझ्या डोक्यात होतं तर काय करायचं पुढे, कुठली भाजी बनवायची, काय करायची. कारण बायकांचं जनरली रात्री ठरतं की भाजी काय बनवायची, पण मी अशी एकमेव व्यक्ती असेल जी सकाळी उठल्यानंतर ती ठरवते काय करायचं. ते अवघड आहे ना माझं. असो. तर नाश्ता वगैरे बनवून झाला, भाजी पण बनवली मटकीची. त्याच्यानंतर म्हटलं चला चपात्या वगैरे पण बनवून घेऊयात. चपात्या वगैरे बनवायला घेतल्या. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की माझे ना 500 सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 3-4 सबस्क्रायबर माझे कमी आहेत. तर माझे लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर पूर्ण करा, कारण इकडे सुद्धा मी रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करते आहे. आणि मला अपेक्षा आहेत की तुम्ही मला सपोर्ट करावं, प्रेम द्यावं, एवढंच. तर इथं बनवलेला होता मी नाश्त्यासाठी तांदळाचं पीठ होतं, त्यात पाणी वगैरे टाकून कांदा टॅमॅटो मिरची टाकून डोसा बनवला होता. त्याच्यानंतर म्हटलं चला आता पसारा वगैरे सगळं आवरून घेऊयात. हे जे मी तुम्हाला क्लिप्स आत्ता दाखवते ना, हे क्लिप्स त्या व्हिडिओचे आहेत जे माझे व्हायरल गेलेले आहेत इंस्टाग्रामवरती. तर खूप म्हणजे हे किचन हॅक्स आहेत छोटे छोटे. आणि यूट्यूबवरती तर मी अजून काही ते पोस्ट केलेले नाही आहेत, पण इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही पण तिकडे पहा. आणि काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण असे व्हिडिओ पोस्ट करतो ना तर लेडीज जास्त व्हिडिओ पाहतात. तर त्यामुळंच मी यूट्यूबला पण माझ्या बऱ्याचशा लेडीजच आहेत ॲड, म्हणून मी तुम्हाला सांगते आत्ता इकडे. तर चला तुम्हाला मी आता सांगते की एक्झॅक्टली कुठला व्हिडिओ माझा व्हायरल गेला किंवा इंस्टाग्रामची लिंक काय आहे ते. तर हा जो माझा तांब्याचा कलश वगैरे, म्हणजे तांब्याची जी काही भांडी वगैरे असेल आणि मिक्सरचा जार, असे मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत क्लीन कसे करायचे. ते खूप व्हायरल गेलेले आहे. जवळपास दोन्ही व्हिडिओला 2-2 लाख लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला होता. तुम्हालासुद्धा ते व्हिडिओज पाहायचे असतील आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायचं असेल तर यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये मी माझं इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करा. आणि इकडे सुद्धा माझा पूर्ण व्हिडिओ पहा, कारण मी रेग्युलर आता ह्या सगळ्या गोष्टी टाकते आहे, व्हिडिओज वगैरे पोस्ट करते. तर तुमचं प्रेम मला हवंच आहे. तर तेवढ्यासाठी मला फक्त सपोर्ट करा. त्यानंतर मग मी इथे रात्रीच्या जेवणामध्ये बेसन बनवणार होते, मग कांदा वगैरे मी सगळं कट करून घेतला. ह्याचीसुद्धा रेसिपी मी यूट्यूबवरती मी टाकणार आहे आणि इंस्टाग्रामवरती पण टाकणार आहे. तर बेसनासोबत खातात भाकरी, पण मला चपाती जास्त आवडते. मला माहीत नाही मी अशी काय, पण मी अशीच आहे, युनिक आहे. तर मग चपाती वगैरे पण बनवून घेतली. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता झालंच आहे सगळं, तर आपलं मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊयात. तर जेवायला घेतलं होतं मी बेसन, लोणचं, चपाती आणि कांदा. बाय.